नमस्कार सर्वांना. आपण या लेक्चरमध्ये 11वी स्टेट बोर्ड हिस्ट्री जे जुने बुक आहे, तर त्यामधील आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे समाज सुधारक आहेत ते आपण पाहणार आहे. कारण हे एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत आणि बेसिक जो सोर्स आहे आपला स्टेट बोर्ड, तर त्यातून प्रथम तुम्ही कव्हर करायला हवं आणि मग रेफरन्स बुककडे तुम्ही जायला हवं. तर आपण महत्त्वाचे जे समाज सुधारक दिलेले आहेत त्यामध्ये आपण आता वन बाय वन पाहूया. बघा, पहिले समाज सुधारक आहेत जगन्नाथ शंकर शेठ. त्यांचा जे जन्म असेल किंवा जी मृत्यूची जी डेट आहे ते आपण इथे दिलेले आहे 1803 ते 1865. या रेंज पण तुम्ही लक्षात ठेवत जावा, कारण जेणेकरून जे स्टेटमेंट वाईज जेव्हा प्रश्न येतात तेव्हा ते आपल्याला उपयोगी पडतात. ओके, बघा यांच्या बाबतीत महत्त्वाचे तुम्हाला मी पॉईंट्स सांगत जाईल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचे पॉईंट्स मी सांगत जाईल. पहिले बघा, हे मुंबईचे शिल्पकार होते. ओके, तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, कारण मुंबईचे शिल्पकार कोणाला म्हटले जातं, तर जगन्नाथ शंकर शेठ. हे महत्त्वाचं आहे कारण याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. आता यांचा जन्म सुद्धा बघा 10 फेब्रुवारी 1803 ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील मुरुकटे ओके, तर इथे झालेला होता. तर हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, त्यांचा जिल्हा किंवा कुठलं जे ठिकाण आहे ते महत्त्वाचं आहे, माहित पाहिजे, कारण याच्यावर पूर्वी म्हणजे जोड्या लावायला प्रश्न आलेला होता. ओके, या एका ठिकाणी तुम्हाला समाज सुधारक आणि त्यांचं जन्म ठिकाण असं ते दिलेलं होतं. त्यानंतर अजूनपर्यंत असं आलेलं नाही, पण तुम्हाला हे बेसिक गोष्टी माहित पाहिजे कारण स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. त्यांना बघा भाषाच्या प्रगत होत्या, ते मराठी, इंग्रजी आणि संस्कृत होत्या. ओके, एल्फिस्टन यांच्या मदतीने त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तर हे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. ओके, ज्या सोसायटी स्थापना असेल किंवा कुठल्या जर संघटना जर स्थापना केली असेल तर ते महत्त्वाचं आहे. त्याचे सदस्य असतील, त्याचे अध्यक्ष असतील, तर हे पण तुम्हाला माहीत असायला हवे. चला, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या स्थापनेसाठी त्यांनी काय केलेले आहे, आर्थिक मदत केलेली आहे. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी काय केल्या, शाळा सुरू केल्या. ओके, एल्फिस्टन कॉलेज देखील त्यांनी सुरू केलेलं आहे. आता स्टेट बोर्डमध्ये फक्त इतकंच दिलेलं आहे, फक्त त्यांचं इयर वगैरे ते मेन्शन केलेलं नाही. तर तुमचं काम आहे की रेफरन्स बुकमधून ते काय करायचं आहे, तुम्ही इयर वगैरे सगळं लक्षात ठेवा, एल्फिस्टन कॉलेज कधी सुरू झालं वगैरे काय. तुम्हाला जर एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर तुम्ही ते रेफरन्स बुकमधून इथे ॲड करू शकता. त्यानंतर शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी बोर्ड ऑफ एज्युकेशनची देखील स्थापना केली. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. दादाबाई नवरोजी यांच्या समवेत त्यांनी बॉम्बे असोसिएशन ची स्थापना देखील केलेली आहे. आणि आचार्य अत्रे ओके यांनी काय केलेलं आहे बघा, काय म्हटलेलं आहे त्यांना, नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिष्ट सम्राट होते. तर हे महत्त्वाचं आहे, हे कोणी म्हटलेलं आहे किंवा ओके, तर जे काही पुस्तकात दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवायचं आहे. आणि त्यांचा मृत्यू 31 जुलै 1865. ओके, तर मी जे मार्क केलेलं आहे ते महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. एवढं स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. 11वी आपलं जे ओल्ड स्टेट बोर्ड आहे हिस्ट्रीचं, त्यामध्ये एवढं मेन्शन केलेलं आहे. तर या आपण नोट्स तयार केलेल्या आहेत. आता दुसरे बघूया आपण, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबतीत बघूया. 1812 ते 1846 हा कालावधी आहे. जन्म बघा 6 जानेवारी 1812, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले इथे त्यांचं मूळ गाव आहे किंवा त्यांचा तिथे जन्म झालेला. त्यांना ज्या भाषा येत होत्या त्या बघा, संस्कृत आहे, इंग्रजी आहे, गुजरात आहे, बंगाली आहे, फारसी आहे. ओके, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. समजलं, ते सेक्रेटरी होते, डेप्युटी सेक्रेटरी होते. सरकारच्या मदतीने अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक होते. ओके, हे महत्त्वाचं आहे. एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी. मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासण्यासाठी निरीक्षक म्हणून त्यांची निवड झालेली होती. इतिहास संशोधन, शिलालेख वाचन, ताम्रपटांचा शोध यामध्ये ज्ञान संपादन केलेलं आहे. आता हे महत्त्वाचं आहे, त्यांनी लिहिलेली पुस्तके याच्यावर देखील प्रश्न येतात किंवा ऑलरेडी येऊन गेलेले आहेत. तर पहिला तुम्ही स्टेट बोर्डमधील व्यवस्थित करा. शून्य लब्धी बऱ्याचदा विचारलेला आहे, हे कोणाचं आहे. हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, सार संग्रह, इंग्लंडचा इतिहास. तर हे सर्व तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा, नोट्स तयार करताना आपण जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याला बोल्ड देखील केलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं. 1832 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, दर्पण हे मराठी भाषेतील पहिले पत्र सुरू केलेलं आहे. तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. जिथे जिथे पहिले हा शब्द असतो ना, तर ते खूप महत्त्वाचं आहे. ओके, 1832 लक्षात ठेवा. दर्पण. 1840 मध्ये दिग्दर्शन हे मासिक त्यांनी देखील सुरू केलेलं आहे. आद्य सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक असे देखील त्यांना म्हटले जाते.
आद्य इतिहास संशोधक, सुधारणावाद्यांचे प्रवर्तक, शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ, श्रेष्ठ पत्रकार, एक व्यवहारवादी सुधारक म्हणून त्यांचा सन्मान झालेला आहे. आणि मृत्यू 17 मे 1846. जेवढं मार्क केलेलं आहे तेवढं परफेक्ट करा, एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. बघा तिसरे बघा कोण आहेत, दादोबा पांडुरंग तरखडकर, 1814 ते 1882. त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. खूप महत्वाचा आहे पॉईंट. जन्म बघा 1814 मुंबईमध्ये झालेला आहे. ओके. जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 1852 मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. ओके. त्यानंतर सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी देखील दिलेली आहे. कोण दिलेली आहे? सरकारने. लक्षात ठेवा कोण दिलेले हे पण तुम्हाला माहित पाहिजे. 1844 मध्ये हा पॉईंट महत्वाचा आहे. 1844 मध्ये सुरत येथे दुर्गाराम मंछाराम, दिनमणी शंकर, दलपतराय इत्यादी यांच्या सहकार्याने मानव धर्म सभा देखील त्यांनी स्थापन केलेले होते. तर कोणाच्या सहकार्याने यांची नावं देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. इयर लक्षात ठेवा 1844 आणि कोठे तर सुरत येथे लक्षात ठेवा. आणि मग मृत्यू किती झालाय 17 ऑक्टोबर 1882 ला. समजलं? तर अशा पद्धतीने हे की पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा भाऊ महाजन, त्यांचा कालावधी बघा 1815 ते 1890. ओके. त्यांचा जन्म बघा 1815 मध्ये कुलाबा जिल्ह्यातील पेन येथे. ओके. नाव त्यांचं लक्षात ठेवा कारण याच्यावर प्रश्न आलेला आहे किंवा परत भविष्यात येऊ शकेल. भाऊ महाजन कुंटे लक्षात ठेवा. बाळशास्त्री जांभेकरांचे हे वर्गमित्र होते. समजलं? प्रभाकर नावाचे साप्ताहिक त्यांनी सुरू केलेलं होतं. लक्षात ठेवा जे साप्ताहिक असतील, वर्तमानपत्रे असतील, हे कुठल्या समाजसुधारकाने सुरू केले, ओके, कोणाचं आहे, त्यांचे संस्थापक कोण होते, हे सर्व तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जोड्याला वाला येऊ शकतं. धूमकेतू ज्ञानदर्शन मधून सामाजिक विषयांवर त्यांनी लेखन केलेलं आहे आणि त्यांचा मृत्यू 1890 मध्ये झालेला आहे. एवढीच माहिती फक्त स्टेट बोर्डमध्ये त्यांच्याविषयी दिलेली आहे. तर तुम्ही पहिला एवढे करा आणि मग बाकी रेफरन्स बुक मधून तुम्ही डिटेल त्यांचं जे काही सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक असेल, तर हे सर्व तुम्ही डिटेलमध्ये करायचं आहे. चला त्यानंतर 5 नंबरचं बघा लोकहितवादी आहेत 1823 ते 1892. तर लोकहितवादी यांचं पूर्ण जे नाव आहे ते बऱ्याचदा आयोगाने विचारलेलं आहे. काय आहे? गोपाळ हरी देशमुख. महत्वाचं आहे, मी बोल्ड केलेलं आहे. जन्म बघा 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुण्यामध्ये झालेला आहे जन्म यांचा. संस्कृत, इंग्रजी, गुजराती, फारसी, हिंदी इत्यादी भाषा आत्मसात केलेल्या होत्या. दुभाषी या पदावर त्यांची नियुक्ती झालेली होती. शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम कमिशनर, जज आदी पदावर त्यांनी देखील काम केलेलं आहे. सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी देखील दिलेली आहे. भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला शतपत्रे म्हणतात. तर हे खूप महत्वाचं आहे, याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे. पुस्तके खूप महत्वाचे आहेत लोकहितवादी यांचे. बघा लक्ष्मी ज्ञान खूप महत्वाचं आहे. गीता तत्व, जातीभेद, भरतखंड पर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास, ऐतिहासिक गोष्टी, पानिपतची लढाई आणि कलियुग. समजलं? तर हे स्टेट बोर्ड मध्ये दिलेले आहेत, ते पहिला तुम्ही करायचं आहे आणि मग बाकीचे तुम्ही नंतर ऍड करा. ओके. त्यानंतर त्यांना सर्वांगीण सुधारणाचे आद्य प्रवर्तक देखील मानतात आणि मृत्यू आहे 9 ऑक्टोबर 1892 रोजी. समजलं? तर इतक्या गोष्टी या महत्वाच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे भाऊ दाजी लाड. आता भाऊ दाजी लाड यांचं बघा कालावधी 1824 ते 1874. एक निष्णात डॉक्टर, विद्यापंडित, संशोधक व समाजसेवक. ओके, हे होते. त्यांचं नाव लक्षात ठेवा. बघा रामचंद्र विठ्ठल लाड. खूप महत्वाचं आहे, हे पण महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. जन्म बघा 7 सप्टेंबर 1824 रोजी गोव्यातील मांजरे येथे. लक्षात ठेवा, जन्म ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. 2 वर्ष एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञानाचे शिक्षक होते. हे लक्षात ठेवायचं आहे. इथे फसवतात. गणिताचे शिक्षक होते, विज्ञानाचे होते, इतिहासाचे होते. समजलं? ते कशाचे होते? विज्ञानाचे शिक्षक होते. कुठे? एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये. तसेच 1845 मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजची देखील त्यांनी स्थापना केली. ओके, लक्षात ठेवा ग्रँड मेडिकल कॉलेज. 1851 मध्ये वैद्यकीय पदवी संपादन केलेली आहे. कुष्ठरोगांवर एक चांगले औषध शोधून काढल्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून ओळख. बघा एक स्पेशल काहीतरी ओळख जर असेल तर त्याच्यावर प्रश्न हा आयोग विचारतो. ज्ञान प्रसारक सभेमार्फत शिक्षण प्रसार, सामाजिक जागृती करण्याचे प्रयत्न देखील त्यांनी केलेले आहेत. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे आणि जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन ही संघटना काय केली, त्यांनी स्थापना केली.
जी की भारतातील राजकीय स्वरूपाची ही पहिली संघटना होती. समजलं. बॉम्बे असोसिएशन ही जी संघटना आहे त्याच्यावर बऱ्याचदा आयोग प्रश्न विचारलेला आहे. त्याचे अध्यक्ष असतील, पहिले अध्यक्ष असतील, त्याचे सदस्य असतील, त्याचं कार्य असेल, समजलं. तर याच्यावर प्रश्न आलेले आहेत, आपण पुढे बघणार आहे. चला पुढे काय सांगितले बघा, ईस्ट इंडिया असोसिएशनच्या कार्यातही त्यांचा सहभाग होता. लायसन्स बिलाचा व्यापार व्यवसायांवर विपरीत परिणाम होईल म्हणून त्यांनी विरोध केलेला होता. मृत्यू बघा 31 मे 1874 रोजी झालेला आहे. समजलं. तर इतक्या गोष्टी या महत्वाच्या आहेत. नेक्स्ट आपण बघूया आता 7 नंबर, विष्णुबुवा ब्रह्मचारी 1825 ते 1871. जन्म बघा कुलाबा जिल्ह्यातील शिरवली येथे. समजलं. लक्षात घ्या. नाव बघा विष्णू भिकाजी गोखले. लक्षात ठेवायचं आहे नाव. ओके. ख्रिश्चन धर्म प्रचारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईत त्यांनी जाहीर व्याख्याने घेतली होती. वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख उत्तर त्यांनी दिलेलं होतं. आता पुस्तके महत्वाची आहेत, खूप महत्वाची आहेत ती पुस्तके. भावार्थ सिंधू, वेदोक्त, धर्मप्रकाश, सुखदायक राज्य निबंध, सहज स्थितीचा निबंध, बोधसागर रहस्य आणि सेतुबंधांनी टीका. तर ही त्यांची सर्व पुस्तके आहेत. विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णू भिकाजी गोखले यांची. ओके. समजलं. आणि मृत्यू झालेला आहे 1871, 18 फेब्रुवारी. ओके. नेक्स्ट आहे महात्मा ज्योतिबा फुले. तर बऱ्याचदा आयोग यांच्यावर बरेच प्रश्न विचारतं. महत्वाचे काही समाज सुधारक आहे त्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. त्यापैकी हे आहेत. ओके. बघा, आधुनिक महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळीचे हे प्रणेते होते. जन्म बघा 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झालेला आहे. 1848 मध्ये पुणे येथे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. लक्षात ठेवा, इयर पण लक्षात ठेवा. 1852 मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली. दलितांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी 1852 मध्ये सुरू केली. पण मुलींसाठी जी पहिली शाळा होती ती 1848 मध्ये त्यांनी सुरू केली. विधवा पुनर्विवाहास त्यांनी चालना दिलेली आहे. 1863 मध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृहाची देखील स्थापना केलेली आहे. समजलं. लक्षात ठेवा. विधवेच्या केशवपणाची चाल बंद व्हावी म्हणून न्हाव्यांचा संप देखील त्यांनी घडवून आणला. हा देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची देखील स्थापना केलेली आहे. सत्यशोधक समाज खूप महत्वाचा आहे. या बाबतीत देखील डिटेल तुम्ही माहिती पाहायची आहे. पुस्तक बघा त्यांचे ब्राह्मणांचे कसब, गुलाबगिरी, सत्सार इत्यादी ग्रंथ. शेतकऱ्यांचे आसूड या ग्रंथात देखील त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटलेले आहे. तर शेतकऱ्यांचे आसूड लक्षात ठेवा. याच्यावर याचं इयर विचारलेलं होतं आयोगाने एकदा, त्यामुळे तुम्ही ते रेफरन्स बुकमधून हे करू शकता. 1883. ओके. 1883 हे इयर आहे. नेक्स्ट बघा, हंटर कमिशन पुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी त्यांनी मागणी केली होती. आणि जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केलेली आहे. लक्षात ठेवा, सरकारने नाही, जनतेने दिलेली आहे. आणि मृत्यू 28 नोव्हेंबर 1890. हे गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये सर्वच पॉईंट हे महत्वाचं आहे यांच्या बाबतीत, कारण बऱ्याचदा आयोग प्रत्येक पॉईंटवर प्रश्न विचारून झालेला आहे. आता कधी कधी आयोग काय करेल, क्रोनॉलॉजी विचारेल, म्हणजे क्रम विचारेल. ओके. मुलींची पहिली शाळा, त्यानंतर दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा कधी सुरू केली वगैरे, सत्यशोधक समाजाची स्थापना, बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना, हे तुम्हाला त्यांनी क्रोनॉलॉजी पण विचारलेली. त्यामुळे क्रोनॉलॉजी खूप महत्वाची आहे. त्यासाठी पहिला त्यांचा जन्म आणि मृत्यू हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण त्या दरम्यानच त्यांचं कार्य असणार आहे. आणि जी मृत्यूची डेट असेल किंवा जन्माची डेट त्याच्या आधीचं काय जर दिलं असेल त्यांनी इयर मेन्शन केलं तर तो ऑप्शन तिथे तुमचा ऑब्व्हियसली कट होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा ह्या गोष्टी लक्षात तुम्ही ठेवायच्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, सावित्रीबाई फुले 1831 ते 1897. ओके. जन्म बघा 3 जानेवारी. सर्वांना माहिती आहे, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे. ओके. महाराष्ट्रातील त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या, हे सर्वांना माहिती आहे. त्यांचा जो जन्मदिवस आहे तो बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. समजलं. आणि त्यांची जी ग्रंथ आहेत किंवा जी पुस्तके, काव्य फुले, 52 कशी, सुबोध, रत्नाकर. ओके. तर ही त्यांची ग्रंथ आहेत. आणि त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी. एवढीच माहिती यामध्ये दिलेली आहे. तर तुम्ही फर्स्ट एवढं करून घ्या. ओके. आणि मग बाकीच्या गोष्टी करा. चला नेक्स्ट बघू आपण. बाबा पद्मजी 1831 ते 1906. जन्म बेळगावमध्ये. आडनाव यांचं मुळे होतं, लक्षात ठेवा. 1854 मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. यमुना पर्यटन या कादंबरीतून स्त्रियांच्या दुःखाला त्यांनी वाचा फोडली. ही कोणाची आहे कादंबरी, लक्षात ठेवा. कोणाची आहे? बाबा पद्मजी. अरुणोदय हे त्यांचं आत्मचरित्र आहे, हे पण महत्वाचं आहे पॉईंट. ओके.
ख्रिश्चन धर्म कोण कोण स्वीकारला याच्यावर देखील प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तर असे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा किंवा ते एकत्र करून ठेवा, भविष्यात प्रश्न विचारू शकेल. बघा आता नेक्स्ट बघा, मृत्यू बघा 1906 झालेला आहे. नेक्स्ट आहे विष्णू शास्त्री पंडित 1827 ते 1876. त्यांचा जन्म जो आहे तो साताऱ्यामध्ये झालेला आहे. इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे ते संपादक होते. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची त्यांनी स्थापना केली. हे खूप महत्वाचं आहे बरं. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी. ओके. ईश्वरचंद विद्यासागर यांच्या विधवा विवाह ग्रंथाचा मराठीत त्यांनी काय केलेला आहे, अनुवाद. त्यानंतर पुस्तके बघा, ब्राह्मण कन्या विवाह विचार, पुरुष सुक्त व्याख्या, विधवा विवाह, हिंदुस्थानचा इतिहास, तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा, संस्कृत व धातुकोश, इंग्रजी व मराठी कोश इत्यादी यांचे ग्रंथ होते. आणि मृत्यू झालाय 1876 साली. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे सार्वजनिक काका 1828 ते 1880. तर यामध्ये बघा सार्वजनिक सभेचे ते मुख्य संपादक होते, हे महत्वाचं आहे. आणि त्यांचं जे नाव आहे, मूळ नाव तर गणेश वासुदेव जोशी. तर हे महत्वाचं आहे, याच्यावर देखील प्रश्न आयोगाने विचारलेला होता. जन्म बघा 9 एप्रिल 1828 सातारा येथे. आणि वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र त्यांनी घेतलेलं होतं. सार्वजनिक सभा जी आहे याची जी स्थापना आहे ती 1870 कुठे झालेली आहे, पुणे येथे. औंधचे श्रीमंत श्री निवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली. त्याचे अध्यक्ष कोण होते हे नाव लक्षात ठेवा, कारण याच्यावर प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. स्वदेशीचा पुरस्कार देखील यांनी केलेला आहे. ठिकठिकाणी स्वदेशी मालाची दुकाने देखील काढलेली आहेत. आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते देखील ते होते. आणि मृत्यू 25 जुलै 1880 साली झालेला आहे. समजलं? तर इतक्या गोष्टी या महत्वाच्या आहेत, तुम्ही लक्षात घ्या. वारंवार रिपीट वाचा. ह्या नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहेत. प्रिंट काढा त्या आणि वारंवार रिव्हिजन करा. आणि एक्स्ट्रा काही तुम्हाला जर पॉईंट्स मिळाले किंवा जर ऍड करायचे असतील तर त्या तुम्ही रेफरन्स बुकमधून ऍड करू शकता. ओके. चला नेक्स्ट बघा, डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर. हे बघूया आपण 1837 ते 1925. त्यांचं नाव दिलेलं आहे पूर्ण बघा, रामकृष्ण गोपाळ भांडारकर. जन्म आहे 6 जुलै 1837 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे. आडनाव होतं पत्की. ओके. प्रार्थना समाजाच्या स्थापनेत सहभाग होता यांचा. स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला, महत्वाचा आहे. मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे ते सदस्य होते. केंद्रीय लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे देखील सदस्य होते. आणि पुस्तके महत्वाची त्यांची, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स, हिस्ट्री ऑफ इंडिया, हे त्यांचे सर्व ग्रंथ होते. ओके. आणि त्यांचा मृत्यू आहे 24 ऑगस्ट 1925 साली. समजलं? इतक्या गोष्टी या महत्वाच्या आहेत. चला नेक्स्ट आहे बेहरामजी मलबारी 1853 ते 1912. आता यांचा जन्म बघा 1853 मध्ये गुजरातमधील बडोदा येथे पारशी कुटुंबात झालेला आहे. बालविवाहाच्या प्रथेवर व त्यामुळे येणाऱ्या वैधव्यावर प्रकाश त्यांनी टाकलेला आहे. इंडियन स्पेक्टॅक्टर हे त्यांचं साप्ताहिक त्यांनी सुरू केलेलं होतं, हे लक्षात ठेवा. दादाबाई नौरोजी यांच्या व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालिकात त्यांनी लेखन देखील केलेलं होतं. दयाराम गिरुमल यांच्या मदतीने सेवा सदनची संस्था ही स्थापना केली. कोण? बेहरामजी मलबारी यांनी. गुजरात अँड गुजराती नीती विनोद, बालविवाह व महिलांना सक्तीने लादण्यात आलेले वैधव्य, काही टिपणे इत्यादी हे त्यांचे सर्व काय आहेत, ग्रंथ आहेत. आणि त्यांचा मृत्यू आहे 1912 मध्ये झालेला. ओके. तर अशा पद्धतीने महत्वाचं आहे. सेवा सदन एक लक्षात ठेवा, संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे. इंडियन स्पेक्टॅक्टर हे त्यांचं साप्ताहिक होतं. ओके. आणि त्यांचे ग्रंथ एक लक्षात ठेवा. आता नेक्स्ट सर्वात महत्वाचे आहेत समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर 1856 ते 1895. जन्म बघा 14 जुलैचा आहे, टेंबू येथे त्यांचं गाव. विष्णू शास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक यांच्या मदतीने पुणे येथे 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची त्यांनी स्थापना केलेली आहे. लक्षात ठेवा. तर ह्या पॉइंटवर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. टिळकांच्या मदतीने केसरी व मराठी ही वृत्तपत्रे देखील त्यांनी सुरू केलेली होती. पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. आणि याच संस्थेच्या वतीने फर्ग्युसन कॉलेजची स्थापना देखील ते केली. आणि या कॉलेजचे ते काय होते, प्रिन्सिपल होते. महत्वाचं आहे. सुधारक हे वृत्तपत्र देखील त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि त्यांची पुस्तके महत्वाची आहेत. केसरीतील निवडक निबंध, सुधारकातील वेचक लेख, वाक्यमीमांसा, वाक्याचे पृथक्करण इत्यादी हे ग्रंथ होते. आणि मृत्यू जो आहे तो 17 जून 1895 साली. समजलं? तर अशा पद्धतीने हे जे पॉइंट आपण मार्क करून दिलेलं आहे ते महत्वाचं आहे. नेक्स्ट आहे बघा पंडिता रमाबाई. तर यांचा
जो कालावधी आहे तो 1858 ते 1922. जन्म बघा 23 एप्रिल आहे 1858. कर्नाटकमधील मंगळूर जिल्ह्यातील गंगामूळ हे त्यांचं मूळ गाव. पूर्ण नाव जर विचारलं तर रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे. लक्षात ठेवा पूर्ण नाव. आर्य महिला समाजाची स्थापना यांनी केली 1882 ला. लक्षात ठेवायचं आहे, जोड्या लावाला बऱ्याचदा आयोगाने विचारलेला. 1889 मध्ये मुंबई येथे शारदा सदनची देखील स्थापना त्यांनी केलेली. ती स्थापना कुठे केलेली आहे, कोण केलेली आहे, हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. आयोग कशावर पण प्रश्न विचारू शकतो. शारदा सदन सल्लागार मंडळात कोण कोण होतं, तर न्यायमूर्ती रानडे, तेलंग होते आणि भांडारकर या व्यक्ती होत्या. समजलं? तर ही गोष्ट लक्षात ठेवा. केडगाव येथे मुक्ती सदनची देखील त्यांनी स्थापना केली. अनाथ व विधवा स्त्रियांच्या शिक्षणाची, निवासाची आणि भोजनाची काय केली त्यांनी मोफत होय. पुस्तके जर बघितली तर बायबलचे मराठीत भाषांतर केले. स्त्री धर्मनीती हे खूप महत्वाचं आहे. आणि दी हायकास्ट हिंदू वुमन तर हे सुद्धा महत्वाचं आहे. ओके. आणि मृत्यू म्हटलं तर 5 एप्रिल 1922 ला. समजलं? तर पंडिता रमाबाई बाबतीत जे काही पॉइंट्स आता यामध्ये सांगितलेले आहेत ते सर्व महत्वाचे, कुठलेही स्किप करायचे नाहीत. ओके. आता नेक्स्ट आहे न्यायमूर्ती बघा रानडे यांच्या बाबतीत आपण बघूया. 1842 ते 1901. जन्म बघा जानेवारीमध्ये झालेला आहे 1842 नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे. ओके. नेक्स्ट बघा एल्फिस्टन कॉलेजमध्ये इंग्रजी व इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. पुणे येथे न्यायाधीश होते ते, तसेच कायदे मंडळाचे सदस्य पण होते. सहकार्यांच्या मदतीने प्रार्थना समाजाची स्थापना पण त्यांनी केलेली आहे. आणि मृत्यू आहे 16 जानेवारी 1901. ओके. तर एवढी माहिती आपण स्टेट बोर्डमधून घेतलेली आहे. सर्व घेतलेलं आहे, काही स्किप केलेलं नाही. आणि जे काय आपण मार्क करून दिलेलं आहे ते सर्व तुम्ही करा. लेक्चर वारंवार बघा. ओके. ही PDF टेलिग्रामवर अवेलेबल आहे. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते @the Pacific ओके अकॅडमी. तर हे टेलिग्राम चॅनल आहे, जॉईन करा. आणि जे आपलं ॲप्लिकेशनला प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे द पॅसिफिक अकॅडमी या नावाचं आणि लोगो कसा आहे व्हाईट आहे. तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सध्या सायन्स नोट्स बॅच, सायन्स PYQ बॅच. ओके. तर ह्या 2 बॅचेस सध्या आपण लॉन्च केलेले आहेत. तर तुम्ही येणाऱ्या एक्झामसाठी त्या नक्की रेफर करू शकता. नोट्स बॅचमध्ये फक्त आपण नोट्सच दिलेले आहेत, त्यामध्ये लेक्चर्स नाहीत. काही टॉपिकचे लेक्चर्स फक्त अपलोड आहेत, पण नोट्स आपण सर्व व्यवस्थित दिलेले आहेत, त्या अपडेटेड केलेल्या आहेत. तुम्हाला भरपूर फायदा होईल. आणि आता 2025 मध्ये ज्या काही एक्झाम झाल्या त्या एक्झाममध्ये सायन्स या विषयात आपल्या नोट्समधून किती प्रश्न आले याचे सर्व डिटेल्स आपण टेलिग्राम चॅनलवर या टाकलेलं आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. ओके. आणि तुम्हाला डेमो नोट्स वगैरे पाहिजे असतील तर डेमो नोट्स देखील आपण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स अँड क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स तर याच्या PDF देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत, त्या तुम्ही बघू शकता. ओके. त्या पद्धतीने आपल्या सर्व नोट्स त्या डिटेलमध्ये असणार आहेत. नोट्स ह्या शॉर्टकटमध्ये नाहीत, नोट्स त्या डिटेलमध्ये आहेत, जेणेकरून सर्व एक्झामला आपल्या नोट्स या उपयोगी ठरतील. या पद्धतीने आपण नोट्स तयार केलेल्या आहेत. ओके. त्यामुळे शॉर्टकट नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपण यूट्यूबवर लेक्चर टाकतच जाऊ डेली. जे एक्झामच्या दृष्टीने जे जे महत्त्वाचे टॉपिक्स असतील ओके तर त्याचे लेक्चर्स हे यूट्यूबवर अपलोड होत जातील. तुम्ही नोटिफिकेशन ऑन ठेवा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. आणि भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके. थँक्यू.